वोट चोरीवरून राहुल गांधींनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि हरियाणामध्ये 2 कोटींपैकी 25 लाख जे वोटर आहेत ते बोगस आहेत असं सुद्धा ते दावा करतात। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, आपण त्यांची बातचीत करणार आहोत। सर, ज्या पद्धतीने राहुल गांधी आक्रमक पवित्रा घेत आहेत, दावे करतायत, किती दाव्यांमध्ये या तथ्य आहे? मला वाटतं या दाव्यांमध्ये शून्य तथ्य आहे, सगळे फोल दावे आहेत आणि राहुल गांधी पप्पू असल्याचं वारंवार आपल्या कृतीतनं त्या ठिकाणी सिद्ध करतायत। मला वाटतं राहुल गांधी आणि महाविकास आघाडीची लोक रडीचा डाव खेळतायत। ते सरकारच्या विकास कामांवर प्रश्नचिन्ह उभे करू शकत नाही, सरकारवर बोट दाखवायला कामगिरीवर त्यांच्याकडे काही नाही आहे आणि मग अशा वेळेला भावनिक वातावरण करत लोकांच्या मनामध्ये फेक नॅरेटिव्ह त्या ठिकाणी पसरवून आपल्याला लोकसभेला जसं काय हाताला लागलं तसं मिळवता येईल का, असा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न पप्पू आणि त्यांच्या कंपनीचा आहे। कामठी मतदारसंघामध्ये निवडणूक चोरीला गेली असं सुद्धा त्यांनी दावा केला, पण आता जी माहिती समोर येते ती त्याहूनही धक्कादायक आहे। सुरेश भोयर यादव आहेत, यांचं हे काँग्रेसचे उमेदवार होते, यांचं नाव 2 मतदार यादींमध्ये सापडल्याचं दिसतंय, कसं पाहता याकडे? हे बघा, दुबार नावं आजच नाही आहेत। आपण बघाल निवडणूक यंत्रणेमध्ये अशा प्रकारचं कळत न कळत चुका होत असतात। ज्या वेळेला आपण त्या निदर्शनास आणतो त्यावेळेला दुबार नावं डिलीट केली जातात किंवा एकाला वोट करायला दिलं जात नाही। ज्यांची नावं आली नसतील त्यांची नावं त्या ठिकाणी घेतली जातात आणि मला वाटतं ही प्रक्रिया आहे। परंतु आता या ठिकाणी केवळ ढोल बडवण्याचं काम सुरू आहे। खोटं बोल पण रेटून बोल आणि ते लोकांच्या मनात बिंबवायचा केविलवाणा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं चोरी 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 असं करून लोकांच्या मनात सत्ताधारी पक्षाच्या विषयी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून संभ्रम निर्माण करायचा, असंतोष निर्माण करायचा असा निवडणुकीचा केवळ डाव आहे। परंतु लोक सुज्ञ आहेत, यांचा हा रडीचा डाव आहे हे लोकांना त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। उद्धव ठाकरे सध्या दौरा करते पूरग्रस्त भागाचा आणि त्यांनी बरीचशी टीका महाविकास आघाडीवर केलेली आहे। नगर भकास मंत्री राज्यामध्ये आहे, गृहकलह मंत्री आहेत आणि त्यासोबतच अनर्थ मंत्री सुद्धा आहेत, अशी टीका त्यांनी राज्यातील 3 प्रमुख नेत्यांवर केली, कसं पाहता? आता आपण याला टोमणी नाही तर काय म्हणायचं। आत्ताच मी उद्धवजी ठाकरे साहेबांची स्टेटमेंट ऐकली, मी शेतकऱ्यांच्या विषयी बोलते, त्यात टोमणे कुठे आहेत? आता अनर्थ, ग्रहकलह, त्या ठिकाणचे नगर भकास, याला टोमणं नाही तर काय बोलतात? मला वाटतं टोमण्यापलीकडं, कोट्या करण्यापलीकडं आणि तिरस्कारानं बोलण्यापलीकडं उद्धवजी ठाकरे साहेब विकासावर 4 गोष्टी बोलू शकत नाहीत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण 4 गोष्टी बोलू शकत नाही। हा त्यांचा एक टूर आहे। मातोश्रीतनं आज ते बऱ्याच दिवसातनं बाहेर पडलेत आणि मग आता निवडणुकीत आपण कुठल्या तोंडाने सामोरं जायचं? तर आता या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या आडून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा उद्धवजी ठाकरेंचा प्रयत्न आहे। अंबादास दानवे यांचं ट्विट सध्या चर्चेमध्ये आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे, पार्थ पवार यांनी 1800 कोटींची कोरेगाव पार्कची IT पार्कची जी जागा आहे ती 300 कोटीमध्ये घेतली, पण 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आणि बराचसा घोटाळा असा थेट आरोप केलेला आहे। मला आरोप काही कोणी करतंय, आता अशा प्रकारचं काय असेल तर त्या ठिकाणी महसूल यंत्रणा आहे, त्याचबरोबर पोलीस खातं आहे, योग्य ती दखल घेतील। पण कोण 200 कोटी म्हणतंय, कोण 400 कोटी म्हणतंय, कोण 40 एकर म्हणतंय, कोण 400 एकर म्हणतंय। तर मला वाटतं अशा प्रकारे हवेत तीर मारू नये, जे असेल ते रितसर त्या ठिकाणी समजून घ्यावं, चूक असेल तर लोकांसमोर दाखवावी, आम्ही स्वीकारू। पवार यांची जी राष्ट्रवादी आहे ती भाजप सोडून इतर कुणासोबतही युती करण्यास अनुकूल आहे अशी माहिती समोर येते। पवार महाविकास आघाडीमध्ये निवडणुका लढवतील की वेगळ्या लढवतील असे बरेचसे कयास पण या निमित्तानं लगावले जातात, कसं पाहता याकडे? भाजप तरी कुठे आला आहे की पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने आमच्यावर युती करावी? म्हणजे आम्ही युती करायचं बोललोच नाही, तुम्ही करणार नाही बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि त्याच्यामुळे तुमच्याबरोबर युती करून तुमच्यासह आम्हाला त्या ठिकाणी बुडायचं नाही आहे। त्याच्यामुळे जी गोष्टच आम्ही सांगितली नाही, मागितली नाही, त्यामुळे आपण कशाला
भाजपबरोबर युती करणार नाही बोलताय. आम्ही तरी कुठे युतीसाठी हात पसरलेत, आम्हाला गरजही नाही. दरेकर साहेब, तुम्ही रायगडचे पण नेते आहात आणि त्यामुळे रायगडमध्ये नेमकं सुरू काय महायुतीमध्ये असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. कारण राष्ट्रवादीची बैठक झाली, त्यामध्ये सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात बैठक झाली. शिवसेना सोडून इतर कुणासोबतही आपण युती करू असा पवित्रा जो आहे तो त्या ठिकाणी घेतला जातोय. महायुती धर्माचा भंग म्हणावा? नाही, मला वाटतं आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेकदा सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर स्थानिक ठिकाणी सगळे पक्ष जर मजबूत असतील महायुतीतील तर समन्वयातनं भूमिका घेतील. पण आमची राज्यव्यापी भूमिका एकच आहे, महायुती जास्तीत जास्त ठिकाणी करायची. जिथे जमणार नाही किंवा तुल्यबळ अशा प्रकारचे आमच्या महायुतीतले पक्ष असतील ते मैत्रीपूर्ण समन्वयातनं कोणावर टीका टिप्पणी न करता लढायचं, अशा प्रकारची भूमिका आहे. शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाण्यामध्ये म्हणजे गणेश नाईक यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. यावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण होतोय. कुठेतरी आग धुमसण्याचा हा सगळा प्रयत्न आहे आणि अंगावर घेण्याचा हा सगळा प्रयत्न आहे अशी पण चर्चा सुरू झाली. अजिबात आग वगैरे धुमसण्याचं कारण नाही, आपण धुमसवूही देऊ नका. हा आमच्या पक्षातल्या जबाबदारी वाटपाचा विषय आहे. तर गणेश नाईक अनेक वर्ष ठाणे जिल्ह्याचे 10-15 वर्ष पालकमंत्री राहिलेत. नेते म्हणून ठाणे जिल्हा नीट त्यांना माहीत आहे आणि अशा वेळेला जर गणेश नाईक साहेबांकडे जबाबदारी दिली असेल तर समन्वयासाठी उत्तम होईल. कार्यकर्त्यांनाही ते समाधान देऊ शकतील. कोणाला तरी द्यायचा म्हणून गणेश नाईकांची त्या ठिकाणी नेमणूक झालेली नाही. नक्कीच. आता भाजपची जी रणनीती आहे त्यावर सुद्धा विजय वडेट्टीवार भाष्य करतायत की अजितदादांना वेगळं लढवायचं, त्यासोबतच शिंदेंना वेगळं लढवायचं आहे, उद्धव ठाकरेंना श्रेय द्यायचं आहे आणि राष्ट्रवादीला वेगळं लढवून जी मुस्लिम मतं काँग्रेसकडे जातात किंवा इतर मतं काँग्रेसकडे जातात ती फोडण्याचा डाव आहे भाजपचा, असं वडेट्टीवार म्हणतात. नाही, वडेट्टीवार आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत आणि वडेट्टीवारांना सांगून आमची रणनीती ठरत नाही. आता त्यांनी काही कयास मांडले असतील, हा त्यांचा अंदाज आहे, राजकीय अंदाज. परंतु रणनीती ही सांगायची नसते, कृतीत यायची असते. निवडणुका झाल्यावर आपल्याला आमची रणनीती माहीत पडेल. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.